आपल्याला ते अशोक खरात नाव माहित आहे ना, ज्यांचे संबंध मला असं वाटतं की आता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेशी जुळत होतं, अशोक खरात नावाचा. दररोज त्यांचे किती व्हिडिओज आले होते. आता नियम आहे ना या देशामध्ये, तर अमरावतीमध्ये ज्या मुलांनी काहीतरी व्हिडिओ काढला होता, आम्ही त्याची निंदा केलेली आहे, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. त्याच दिवशी त्या मुलाचा काही इलिगल कन्स्ट्रक्शन आहे म्हणून बुलडोझर घेऊन जातात आणि तुम्ही ते पाडतात. मग अशोक खरात का देवेंद्र फडणवीस साहेबांचा नातेवाईक आहे? एकनाथ शिंदे साहेबांचा काही नातेवाईक आहे की त्यांना सोडण्यात येते? की दररोज इतके सारे महिलांचं शोषण करणारा माणूस जे आहे त्याचे व्हिडिओ सगळे आलेले आहे, त्याला कोणी प्रोटेक्शन देत आहे का? प्रोटेक्शन देत आहे. मग एका आर्यनचा तुम्ही घर पाडत असेल अमरावतीला, मग या नाशिकच्या भोंदूबाबाला तुम्ही का संरक्षण देत आहे? म्हणजे कुठेतरी आम्हाला हे विश्वास बसलेला आहे की जेव्हा तुम्हाला अशोक खरातला प्रोटेक्ट करायचं होतं, तर अनेक वर्षापासून आम्ही बघत आहे की एक षड्यंत्र रचून हे जे न्यूज चाललेली आहे देशामध्ये, सोशल मीडियावर मेन स्ट्रीम मीडिया हे सगळं दाखवत आहे, तर आपल्याला कुठेतरी हे डायव्हर्ट करायचं आहे.